देवमाणूसमधला अध्याय 26 जानेवारी भागामध्ये लाली आता घरातून 2 बॅग घेऊन बाहेर पडते आणि तिच्याबरोबर कुदळी घेते. जामकर स्वतःचं घर सोडतात, पण सुधाकरला खूप वाईट वाटत असतं. तेव्हा तो ठरवतो, मी आर्याताईला शोधणार. आता काही पुरावा मिळतो की काय म्हणून तो जामकरच्या घरी जातो आणि देवीसिंग इथेच चूक करतो, कारण त्याने जामकरचं सगळं बोलणं ऐकलेलं असतं. आता चिमणी ह्या घरात नाही तर मी पण इथं राहणार नाही. त्यामुळे देवीसिंगने आर्याची बॉडी पुन्हा फ्रीजमध्ये ठेवलेली असते आणि तिच्याशी खूप तोऱ्यात बोलतो आणि तिचे पैसे कुठे गेले हे शोधण्यासाठी बाहेर पडतो. पण नेमकी विसरून जातो की तो तिथे आलेला असतो ते प्रेग्नन्सीचे रिपोर्ट घ्यायसाठी. खरं तर ते रिपोर्ट पण सापडलेले असतात, पण तो आर्याला फ्रीजमध्ये ठेवतो आणि मोठ्या तोऱ्यात बोलत असतो, सॉरी आर्या, तुझं मरण माझ्या हातून नाही झालं. माझ्या हातून झालं असतं ना तुझे एवढे हाल नसते झाले. आता हाच माज त्याच्या अंगलट येतो, कारण सुधाकर जेव्हा येतो आणि फ्रीजजवळ जातो. आता फ्रीज उघडायला लागतो, पण तेवढ्यात त्याला काहीतरी कागदपत्र खाली दिसतात. आता सुधाकर ते बघतो, त्याच्या पायाखाली जमीनच सरकते, कारण ते आर्याच्या प्रेग्नन्सीचे रिपोर्ट असतात. इकडे आता लाली मागच्या वेळेसारखी एका सुनसान ठिकाणी जाते आणि खड्डा खांदत असते. तेव्हा देवीसिंग घरी येतो आणि तो बघतो तर काय, लाली कुठेही नसते. आता तो लालीला सगळ्या घरात शोधतो आणि म्हणतो, ह्या लालीजी कुठे गेल्या? ह्या तर उत्सवाला पण आल्या नव्हत्या. असं वाटतंय ह्यांचं काहीतरी चालू आहे. आता लाली मोठा खड्डा खांदते आणि त्यामध्ये दागिन्याने पैशाची 2 बॅगा टाकते आणि येता येता तिला सगळं आठवतं, तिने आर्या माधुरीचा कसा खून केला. ती आता घराच्या मागच्या दारी येते आणि कुदळ ठेवत असते. तेवढ्यात देवीसिंग दार उघडतो आणि बघतो तर लाली कुदळ ठेवते. तो आता संशयाने म्हणतो, लालीजी? आता मात्र लाली चांगलीच हादरते. देवीसिंग विचारतो, कुठं गेल्या होत्या कुदळ घेऊन? लाली म्हणते, अहो कुठं घेऊन जाणार कुदळ, इकडं पडली होती, म्हणलं जागेवर ठेवावं. पण तुम्ही कधी आलात आणि आज दिवसभर गेला कुठं होतात? आता उलट गोपाळची चौकशी चालू होते आणि गोपाळ लालीच्या प्रश्नाची उत्तरं देत असतो आणि म्हणतो, अहो दुकानावर आज लई काम होतं. लाली म्हणते, मग थकला असशील, चला तुम्ही तोंड हातपाय धुवून घ्या, मी जेवायला वाढते. गोपाळ करतो पण लाली जात असते. आता त्याला लालीच्या साडीला माती दिसते. गोपाळ मनात म्हणतो, यांच्या साडीला माती? आता मात्र गोपाळला काय करायचं ते कळून जातं आणि त्याचा संशय अजूनच बळावतो. इकडे सुधाकर जामकरला रिपोर्ट दाखवतो. ते बघून जामकरही हादरतात आणि म्हणतात, माझ्या चिमणीला फसवणारा कोण आहे हा? आता जामकर बरोबर शोधून काढतात. लाली आणि गोपाळची पहिली संक्रांत असते. फुलाबाई म्हणते, लाले गोपाळ, तुमची पहिली संक्रांत. आता जे झालं ते झालं, पण आपण छान साजरी करूया. लाली म्हणते, होय आत्याबाई. आता लालीच्या मार्गातला काटा म्हणजे आर्या, हिला मारल्यामुळे आपल्या नवऱ्याच्या आयुष्यात कुठलीही बाई नाही. यामुळे लाली खूप खुश असते आणि संक्रांतीसाठी मस्त आवरते. आता गोपाळ पण काळा कुर्ता घालतो. सगळे मंदिरात पूजा करत असतात. जामकर मोठ्याने ओरडतात, गोपाळ! पळत येतात आणि गोपाळला एकामागे एक कानाखाली देत असतात. आता लाली किंचते, जामकर साहेब, अहो हे काय करताय? आता मात्र जामकर गोपाळला असा काही तुडवतो, लात घालू घालू फेकू फेकू मारत असतो आणि सगळे मोठ्याने किंचातात. आप्पा येतात आणि जामकरला पकडतात आणि म्हणतात, सोडा सोडा, पण जामकर मात्र त्यांनाही ढकलून देतात. गोपाळ विचारतो, अहो जामकर साहेब, झालं तरी काय ते तरी सांगा. पण जामकर मात्र त्याची चांगलीच धुलाई करत असतात. आता आप्पा गावकरी जामकरला पकडायला जातात, पण जामकरमध्ये एवढी काय ताकद येते की तो सगळ्यांना ढकलून लावतो. तो आता लात घालून घालून गोपाळला मंदिराबाहेर पाडतो. आता मात्र गोपाळ जामकरचा हात पकडतो आणि सगळ्यांना म्हणतो, अहो बघताय काय तुम्ही, तुमच्या देव माणसाला मारतायत. आता मात्र सगळेच धाव घेतात. आता जामकरला पकडणार तेवढ्यात जामकर पिस्तूल काढतात आणि म्हणतात, माझ्यामध्ये कुणी आलं ना एका एकाला गोळ्या घालील. आज माझ्या कुणी नादाला लागू नका. आता मात्र तो गोपाळावर पिस्तूल रोखतो आणि म्हणतो, हा नीच माणूस आहे. आप्पा म्हणतात, तुमच्याकडे काय पुरावा आहे? आता मात्र जामकरची चांगलीच सटकते आणि गोपाळा पुन्हा एक लात घालतो. गोपाळ पुन्हा वाट्याला धडकतो आणि त्यावर बसतो. जामकर त्याचा शर्ट पकडतात आणि त्याला ओढत घेऊन जात म्हणतात, तुम्हाला पुरावा पाहिजे ना, तर कोर्टात या, पुरावा देतो. आता देवीसिंग म्हणजे गोपाळ गायवाय करत असतो, पण जामकर मात्र खूप भडकलेले असतात. आता सगळा गाव बघत असतो, पण कोणी जामकरच्या नादी लागत नाही.
असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.